गेला सोहळा 8:54 जवळजवळ झालेत. सर्वप्रथम इतका वेळ बसायला लावलेल्या या सगळ्या दिग्गज मान्यवरांची क्षमा मागतो. पण कशी भावना असते, आपण आपल्याला देव आवडतात, देवांप्रती खूप श्रद्धा असते, आपण देवाला आयुष्यभर आपल्या घरातल्या देवात बसवून ठेवतो. आम्ही फक्त 3 तास याला बसायला लावले, पण आमचे देवच आहे ते सगळे. हे फक्त आमचे देव नाही, ते आपल्या सगळ्यांचे रसिकांचे देव आहेत. त्यांनी माफ करावं. अगदी खरं सांगायचं तर आता किती जणांच्या बाबतीत ऋण व्यक्त करायचं. ज्या निवड समितीने आम्हाला ही एवढी सगळी दिग्गज रत्न शोधून दिली, त्या निवड समितीचे आभार मानावेत. या रत्नांनी स्वीकारायला हो म्हटलं, या प्रत्येकांपर्यंत पोहोचल्यानंतर हे सगळं आम्ही त्यांच्याकडे जाऊन सांगितलं आणि त्यांना हो म्हटलं, त्यांना आभार मानायचे. या सगळ्या कार्यक्रमाचा खूप छान सगळा तयारीचा जो भाग आहे, तो ज्यांनी ज्या कलाकारांनी वेगवेगळ्या केला, इथे होणाऱ्या सादर करणाऱ्या ज्या कला आधीच्या झाल्या, आता नंतरची होणारी आहे, सगळी गाण्याची टीम आतमध्ये वाद्य घेऊन तयार बसलेली आहे, त्यांचे आभार मानावेत. प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही उज्ज्वलजींना बोलवलं. उज्ज्वलजी हो म्हणाले होते, त्याप्रमाणे ते येतो. कालच फक्त म्हणाले संध्याकाळी थोडी अडचण आहे, सांगलीसाठी निघावं लागेल, मी 7:30 वाजेपर्यंत निघेन. आम्हाला खात्री होती आहे की 7:30च्या आत आवडणारं प्रकरण नाही. थोडा हक्काने आमचे चतुरंगचे आयुष्यभराचे पाठीराखे विनोदजींना फोन केला, काहीही करा, आपण दिल्लीचं जरा कसं तरी ऍडजस्ट करा, पण मुंबईत थांबा, या सोहळ्याला पुढचा वेळ द्या. त्यांनी नाही म्हटलं, नाही थांबतो म्हणाले. किती जणांच्या बाबतीत असे आभार मानावेत. आणि खरं तर ह्या सगळ्यांबरोबरचं असलेलं मनातलं भावनेचं नातं हे इतकं गहिरं आहे. आपल्या घरात जुन्या काळातले कोणाचे अनुभव असतील तर लक्षात घेऊया. घरात मोठी सत्यनारायणाची पूजा होते आणि साधारण 10, 12, 15 वर्षाचं ते घरातलं मूल असतं, ते जेव्हा त्या सत्यनारायणाच्या पूजेला येणाऱ्या सगळ्या अनेक नातेवाईकांना, अनेक मित्रमंडळींना, अनेक लोकांना ज्यांना आपल्या काकांनी, वडिलांनी, आईनी, बाजोबांनी बोलवलेलं असतं, त्यांना बघत असतात केवढी माणसं आज आपल्या घरात येऊन गेली. इनमीन 10-4 लोकांचं आपलं कुटुंब, पण आज दिवसभरात 200-300 माणसं येऊन गेली आणि ते मूल भावरलेलं असतं. आमची चतुरंगाची अवस्थाच तशी आहे. हा इतका मोठा आनंद या सगळ्यांनी आमच्या पदरात टाकला. कोणाच्या प्रती आम्हाला काही बोलणं शक्यच होत नाहीये. ही खरी प्रामाणिक भावना व्यक्त करतोय. आणि त्यात पुन्हा थोडं जाणते पण असेल असं गृहीत धरलंच तर किती वेळ झालाय, घड्याळही बोलतंय आणि सगळे चेहरेही बोलतायत, आतले आणि बाहेरचे सुद्धा. त्यामुळे या सगळ्यांच्या प्रती ज्यांनी हा सोहळा उभा करायला चतुरंगाला सहाय्य केलं, मदत केली, आधार दिला, सगळ्या प्रकारच्या गोष्टी आमच्यासाठी पुढे केल्या, आम्ही फक्त ते करणारे छोटेसे हात होतो, एवढीच आमची खरी प्रामाणिक भावना आहे. आणि ही भावना ज्या सर्वांनी जागवली, सर्वांनी मोठी केली, त्या सर्वांच्या प्रती चतुरंग खूप कृतज्ञ आणि कृतज्ञच आहे. आणि हे सर्व घडतं तुमच्यासारख्या मायबाप प्रेक्षकांकडून. आज कळतं बालगंधर्वांनी मायबाप शब्द का वापरला. आज तुमच्यासारखे सुद्धा एवढे सगळे प्रेक्षक 3.5 तास एकही इंटरव्हल न घेता इथे जेव्हा बसतात, त्याच्यासाठी आधी 2 दिवस इथे सलग येतात, ही सुद्धा गोष्ट केवढी मोठी आहे. आणि म्हणून या सगळ्यांच्या बरोबर सगळीकडच्यांचे प्रतिनिधी म्हणून चतुरंगाच्या मनातली तुमच्याही प्रती असलेली कृतज्ञतेची आमची छोटीशी ओंजळ आहे. तेवढी ओंजळ स्वीकाराल का? प्लीज स्वीकारा. धन्यवाद.